कार्य समृद्धीचं असं साहेबांचं ब्रीद वाक्य होतं। त्यांनी नातं जिव्हाळ्याचं खूप जपलेलं आहे, ते माझ्या पुढे दिसतच आहे। सर्व पिंपरी चिंचवडला ते दिसलेलं आहे, कारण त्यांनी नातं जिव्हाळ्याचं सगळ्यांशी अगदी घट्ट असं नातं जिव्हाळ्याचं जपलेलं होतं। त्याच्यासाठीच तुम्ही हे जमलेले आहात माझ्या साहेबांसाठी, आणि ते बघून मला खूप भरून येतंय। आज साहेब असते तर त्यांना तुम्हाला सगळ्यांना बघून खूप आनंद झाला असता, कारण त्यांच्यासाठी सगळे तुम्ही जण जमलेले आहात। साहेबांनी जो विकास केलेला आहे त्यासाठी तुम्ही सगळे जण जमलेले आहात। खरं तर भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, मनसे, प्रहार संघटना आणि महायुती आणि माझे सर्व बंधू भगिनी आणि विशेष करून साहेबांच्या सगळ्या भगिनी, माझे साहेब आणि तुमच्या सर्वांचे लाडके लक्ष्मण भाऊ काय कमावले हे आज तुमच्या सर्वांकडे पाहिल्यानंतर लक्षात येते। अखंड 37 वर्ष जनसेवा केली, राजकारण अनेक चढ उतार अनुभवले, संघर्ष केला, शहराचा विकास केला, जनतेच्या कल्याणासाठी ते झटले, चिंचवड मतदारसंघाच्या विकासातून कायापालट केला। त्यांनी केलेली सेवा आज विकासाच्या माध्यमातून या मतदारसंघात दिसत आहे। तुम्ही आम्ही सर्वजण हा विकास अनुभवत आहोत। गावात ते शहर असा विकास साहेबांनी केला। आपण येथे चांगले रस्ते आहेत, उद्यानं आहेत, इतर कोणत्याही शहरात नसतील एवढ्या चांगल्या मूलभूत सुविधा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्वांकडे पाठपुरावा करून साहेबांनी शहरात मेट्रो आणली आणि ती सुरूही केली। आणि पण माझ्याबरोबर साहेब एक 15 ते 16 वर्षापूर्वी साहेब मेट्रोमध्ये बसले होते, कारण माझ्याच हट्टापायी आम्ही दिल्लीला गेलो होतो आणि तेव्हा मेट्रो नवीनच सुरू झाली होती। मेट्रोमध्ये बसलो आम्ही दोघं जण आणि साहेबांना मी म्हटलं की अशी मेट्रो आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये सुरू होईल का, एखाद्या भविष्यकारांनी सांगावं। असं भविष्य सांगितल्यासारखं ते चटदिशी म्हटले की हो, मेट्रो आपल्या इथंच चालू होईल अश्विनी, आणि खरंच त्यांनी मेट्रो ही चालवली। आज पण साहेब नाही आहेत माझ्याबरोबर मेट्रो बसायला, पण माझ्याबरोबर 5,65,000 माणसं अशी जीवाभावाची त्यांनी जी मेट्रोमध्ये बसायला माझ्याबरोबर मागे ठेवलेली आहेत, त्याचा मला खूप गर्व वाटतो आणि अभिमानही वाटतो। पण नियतीच्या मनात काही वेगळे तरी होते। देवाने एवढ्या लवकर त्यांना बोलावून घ्यायला नकोे होते। जे आवडे सर्वांना ते आवडे देवाला, म्हणून देवाने साहेबांना आपल्यात लवकर हिरावून नेले। त्यांनी आयुष्यभर तुमच्यासाठी तुमच्यासारखी माणसे कमावली। माझ्या या माणसासाठी काय करता येईल त्यासाठी ते दिवस रात्र झटले। शहर विकासासाठी समृद्ध करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते। त्यांचे स्वप्न उराशी बाळगून आज मी तुमच्यासमोर हात जोडून उभी आहे। त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मला बळ द्यावे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आपण पिंपरी चिंचवड शहराला समृद्ध दिशेने नेण्यासाठी, देशाने स्मार्ट शहर करण्यासाठी आपण सर्वांनी मला साथ द्यावी। येत्या 26 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने निवडून द्यावं ही विनंती करतेस। तसेच साहेबांच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे, कारण साहेबांची एक इच्छा होती की ते नेहमी मला म्हणून दागायचे की जगात जे वेगळं ते पिंपरी चिंचवडला हवं, असं त्यांचं एक वाक्य होतं। आणि त्याच्यासाठी मी भरघोस प्रयत्न करीन हा तुम्हाला विश्वास दाखवते आणि माझे 2 शब्द इथंच थांबवते। धन्यवाद।